महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संगठन ने 15 जुलाई से काम बंद आंदोलन पुकारा है। आंदोलन दौरान कौन सी मांगे रखी गई, देखते हैं इस खबर में। महसूल विभाग का सुधारित आकृतिबंध दांगट समिति के अहवाल की सिफारिश के मुताबिक किसी भी संवर्ग के कर्मचारी ने कटौती न करते हुए लागू करे। महसूल सहायक का ग्रेड पे 1900 से 2400 किया जाए। अव्वल कारकुन संवर्ग का पदनाम बदलकर सहायक महसूल अधिकारी किया जाए। नायब तहसीलदार संवर्ग का ग्रेड वेतन 4800 किया जाए। महसूल विभाग का आकृतिबंध तत्काल मंजूर कर आपूर्ति विभाग की पद भर्ती से रिक्त होने वाले महसूल कर्मचारी इन्हें महसूल विभाग में संभाले। इन विविध मांगों को लेकर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संगठन की ओर से 15 जुलाई से बेमियादी काम बंद आंदोलन शुरू किया गया। इस दौरान आंदोलनकारियों ने जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आंदोलनकर्ता ने जानकारी देते हुए क्या कहा। आमच्या मुख्य मागण्या ज्या आहे, मुख्य मागण्या म्हणजे आमच्या आकृतिबंध मंजूर करायचा आहे। जो दांगट समितीने दिलेला अहवाल आहे 2017 मध्ये शासनाला दांगट समितीने जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने आमचा आकृती महसूल विभागाचा जो आकृतिबंध आहे तो मंजूर करणे हा आमची पहिली मागणी आहे। त्याच्यानंतर आमचा जो नायब तहसीलदार संवर्ग आहे तो नायब तहसीलदार संवर्गाचा जो ग्रेड पे आहे तो ग्रेड पे 4300 सध्या आहे, तो आम्हाला 4800 व्हावा हे आमची दुसरी मागणी आहे। इत्यादी आमच्या मागण्या असून आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, परंतु शासनाने आमची कुठलीच मागणी मंजूर केलेली नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही बद्दलचं आश्वासन दिलेलं नाही आहे। शासन वेळोवेळी आपल्या योजना राबवण्याचा नित्यक्रम त्यांचा सुरू आहे। महसूल विभागामार्फत पूर्ण योजना हा शासन राबवत असतो, परंतु महसूल विभागाला जो कर्मचारी उपलब्ध करून देत नसल्यामुळे आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे 2-2, 3-3 कार्यासनाचा कार्यभार देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं कर्मचारीसुद्धा आमचा वैतागून गेलेला आहे। आम्ही की या पदाचा कार्यभार सांभाळायचा की या पदाचा कार्यभार सांभाळायचा, त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला शासनसुद्धा तिथून वेटीस धरत आहे आणि त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारीसुद्धा आम्हाला वेटीस धरत आहे। त्याच्यामुळं आमच्या आकृतिबंध हा मुख्य मागणी जे आहे ते शासनाने त्वरित मंजूर करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे। धन्यवाद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।